भैरवीजी. हां अमृता, हो, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. ॲक्च्युली थोडी मदत हवी होती. बोल ना अमृता. तुम्ही ज्या डॉक्टरांना त्या दिवशी घेऊन आला होतात ना, त्यांनी मला काही पथ्य आणि एक्सरसाइजेस दिले होते आणि ते मी खरंच खूप मनापासून फॉलो करते. आणि खरं सांगू का, मला स्वतःमध्ये इतका पॉझिटिव्ह बदल दिसतोय ना, अरे वा. म्हणून आम्ही असं ठरवलं की पुढची ट्रीटमेंट त्यांच्याकडनंच घ्यायची. म्हणजे आय एम ग्लॅड की तुला डॉक्टरांचा फायदाच झाला. पण तुझे ऑलरेडी आहे ना डॉक्टर, म्हणजे तुझी ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहे ना, मग मध्येच का चेंज करतेस? हो, पण यांच्या सल्ल्याने खूप फरक पडलाय. तुम्ही प्लीज त्यांचा नंबर देता का? म्हणजे मला अपॉइंटमेंट घेता येईल. नंबर देऊन काय फायदा होणार आहे अमृता? कारण डॉक्टर ते अवेलेबल होतच नाही अगं इझिली. म्हणजे त्या दिवशीच बघ ना, आम्ही कसं तरी ओढत ताणत त्यांना इथपर्यंत आणलं होतं. आणि खूप बिझी डॉक्टर आहेत ना, स्पेशलिस्ट आहे एवढे मोठे, असे नाही भेटणार. पण आत्ता तू म्हणालीस की आम्ही असं डिसाईड केलंय, म्हणजे नक्की कुणी डिसाईड केलंय? खरं तर सावलीने मला हे सुचवलं. ती म्हणाली जर तुम्हाला सल्ल्याने फक्त इतका फरक पडत असेल, मग पुढची ट्रीटमेंट पण त्यांच्याकडनंच घेऊयात ना. बरं, ठीक आहे ना, चालेल. मी बघते त्यांना फोन करून अवेलेबल आहेत का, आणि मग तुझ्यासाठी अपॉइंटमेंट घेते. चालेल? थँक्यू. यू वेलकम. काळजी घे. हो. सावलीला संशय आलाय बहुतेक. आता ही हळूहळू मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. जर या डॉक्टरांशी डायरेक्ट हिचं बोलणं झालं ना, तर कदाचित माझं पितळच उघडं पडेल. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अमृता वहिनींना तो नंबर मिळाला असेल का? एकदा का तो नंबर हातात आला ना, की त्या डॉक्टरांचा पत्ता लावणं सोपं होईल. जगन्नाथजी त्यांच्या पद्धतीने सत्य बाहेर काढून घेतीलच, पण हे सगळं लवकरात लवकर झालं पाहिजे. वेळ वाया घालून चालणार नाही. चला, चपात्या लाटायला घेते मी. वहिनी, ते सगळं जाऊ द्या. मला सांगा, काम झालं का? म्हणजे नंबर मिळाला का? नाही, नंबर मिळाला असता तर आपण लगेच त्या डॉक्टरांना फोन करून विचारलं असतं, ट्रीटमेंट चालू केली असती. हो, मला तुझं सगळं मान्य आहे सावली, पण नाही दिला भैरवीजीने नंबर. का? त्या म्हणाल्या मी स्वतः त्यांना कॉल करेन. कशाला उगाच त्यांना त्रास? कसा नेहमी त्रास द्यायचा त्यांना? नाही, म्हणजे आपल्याला नंबर मिळाला असता तर आपण आपल्या सोयीनुसार डॉक्टरांना फोन करू शकलो असतो ना. हो, तेच ना. तू जे म्हणालीस ना, तेच सांगितलं मी त्यांना. मी म्हणाले ते सांगितलं म्हणजे तुम्ही माझं नाव घेतलं त्यांच्यासमोर? त्यांना असं तर वाटलं नसेल ना की मी तुम्हाला नंबर मागायला लावलाय? अगं मग त्यात काय, म्हणजे तूच सुचवलंय ना मला हे, म्हणून मी त्यांना सांगितलं की ही कल्पना तुझीच होती. ठीक आहे, चला कामाला लागायचं. अरे देवा, मी नंबर मागितलाय असंच वाटलं असेल त्यांना. त्यांनी नंबर द्यायला नकार दिलाय, याचाच अर्थ काहीतरी असं आहे जे त्या माझ्यापासून लपवत आहेत.